राज्यातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळाचं संकट गहिरं. मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, तर धुळ्यामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा. नागरिकांचे प्रचंड हाल. अकोल्यासह जळगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी. उष्णतेची लाट असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं केलं आवाहन. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आरोपीच्या वडील आणि आजोबांकडून ड्रायव्हरला गोवण्याचा प्रयत्न. सुरेंद्र अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. पुणे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सुरेंद्र अग्रवाल यांचं ड्रायव्हरसोबत चॅटिंग. सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडून ड्रायव्हरला पैशांचं आमिष. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये उघड. डोंबिवली स्फोटामध्ये आतापर्यंत 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता, तर मृतांची संख्या 10 वरती. अद्यापही 7 मृतदेहांची ओळख पटवणं बाकी. नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरती आयकर विभागाचा छापा. 26 कोटींची रोकड, 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त. आजपासून कोकणामध्ये समुद्री पर्यटन बंद असणार. 31 ऑगस्ट पर्यंत समुद्री पर्यटन बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारी होडी प्रवासी वाहतूक बंद राहणार. बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज. पश्चिम बंगालसह ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात. आयपीएल फायनलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा महामुकाबला. चेन्नईच्या चेपॉक ट्रेडन स्टेडियम क्रिकेट स्टेडियमवरती सामना रंगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.